श्रीगोंदा तालुक्यात शस्त्रसाठा प्रकरण, आरोपीकडून कट्टा आणि तलवार जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे बेलवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि तलवार बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अशोक लक्ष्मण कराळे, राहणार विसापूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हा बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगून फिरत आहे. या माहितीच्या आधारे तात्काळ तपास पथक नेमण्यात आले. पोलिसांनी सरस्वती विद्यालयाच्या मागील परिसरात सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. अंगजरतीदरम्यान त्याच्या खिशातून 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. परवान्याबाबत विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरातील दिवाणाखाली एक लोखंडी तलवार आढळून आली. पुढील चौकशीत पोलीस कस्टडीदरम्यान आरोपीकडून एक गावठी कट्टा, पिस्तूल देखील जप्त करण्यात आला. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये पोक्सो कायदा, दारूबंदी कायदा तसेच इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पा पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणकुमार लोखंडे, कर्जत विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे यांच्यासह भाडूसाहेब यमगर, रवींद्र औटी, भाऊसाहेब शिंदे, शरद गांगड, विनोद पवार, दादासाहेब क्षीरसागर, रवी जाधव आणि भापकर यांनी सहभाग घेतला. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल, अहिल्यानगर.